सो ॲक्च्युली आम्हाला आज वडापाव करायचा प्लॅन होता, बट पाण्याचा अगेन प्रॉब्लेम्स. पाणी ठाण्याची परिस्थिती बघा, पाणीच नाही आहे ठाण्यात आणि ग्रुपवर पण काय मेसेज नाही सोसायटीच्या. सो आम्ही आता वडापावचा प्लॅन कॅन्सल करून होममेड भेळ बनवायचा आहे, कारण भूक लागलेली आहे आणि थोडंसं चमचमीत काहीतरी खायचं आहे आम्हाला. त्याच्यामुळे मग आता भेळ बनवतो आहे. हे मुरमुरे आता थोडे बरेच दिवस झालेत तसे म्हणा. सो ते आम्ही आता ओव्हनमध्ये हे करून थोडंसं गरम करून घेतो आहे, ते जरासे कुरकुरीत लागतील. सो आमचा एक छोटासा ओव्हन आहे आणि आता हे आपण मुरमुरे गरम करायला एक किती 5 मिनटं ठेवून बघायचं. सो आम्ही याच्यात गूळ आणि चिंच घेतलेलं आहे. हे ऑर्गॅनिक गूळ आहे, जे प्रॉपर मीन्स म्हणतात ना, विदाऊट केमिकल्स वगैरे. माझा मित्र ठाण्यामध्ये त्याचा सप्लाय देतो. जर तुम्हाला कोणाला हे गूळ पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा, मी त्याचा कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला शेअर करेन. सो याच्यात आता आपण पाणी टाकूया. हे आपण आता थोडा वेळ भिजत ठेवूया याला. हात धुवून घ्या पहिले. सो हे ओव्हनमध्ये जस्ट 2-3 मिनटं ठेवलेले होते 150 डिग्री सेल्सिअसला. थोडेसे करपलेत बट क्रिस्पी तर झालेत. आणि इथे आपण आता कांदा कापतो आहे आणि मीनवाईल्स हे आपण आता जे चिंच आणि जे गूळ आहे ते भिजवत ठेवलं आहे पाण्यामध्ये. सो त्यात गूळ आणि चिंच प्रॉपर मिक्स होऊन. सो हे शिवगणेश फरसाण आहे, हे आम्ही सातारा रोडला हायवे साईडला घेतलेले होते. सो बघू याची टेस्ट कशी लागते ते. ह्याचं मॅन्युफॅक्चर आपण बघाल तर सातारा दिसेल तुम्हाला, सातारा साईडचं आहे मॅन्युफॅक्चर. सो मी प्लेटमध्ये आता फरसाण, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे काढून घेतलेलं आहे. आणि आता याचा आपण आता थोडासा मसाला टाकून आणि मसाला टाकून आपण आणि मीठ टाकून सगळं मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण बघू त्याची टेस्ट कशी येते. सो आता आम्ही घरगुती मसाला टाकला याच्यात थोडासा आणि याच्यात आता मीठ टाकून मिक्स करणार. सो आम्ही आता हे सगळं पूर्ण मिक्स करून घेतो आहे. इथे आमचं बघितलं तुम्ही तर ही जी चिंच आणि गुळाची चटणी रेडी झाली आहे. हे मुरमुरे इकडे रेडी आहेत आणि आता एक सगळं मिक्सर मिक्स करून आम्ही ह्या मुरमुऱ्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यात मीठ वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. आता लेट्स सी ह्याची टेस्ट कशी होते. आणि आम्ही आणि याचं आता आम्ही हे पण टाकणार आहे की आपण एक ऑप्शन बिझनेससाठी ठेवणार आहोत. आता ह्याच्यात कारण असं आहे की आम्हाला कमीत कमी ह्याच्यात कुठलं करता येईल बिझनेस हे टार्गेट ठेवायचं आहे, कारण आम्हाला इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात कुठल्या ह्याच्यात जास्त प्रमाणात नाही करायची. सो हा आमचा प्रयत्न असेल. आता हे प्रॉपर मिक्सिंग करून झालेलं आहे. आता आपण याच्यात चिंचेचं पाणी हळूहळू हे करूया. सो आम्ही आता याच्यात चिंचेचं पाणी सो आता भेळ आमची रेडी झाली आहे आणि याच्यावर आता थोडीशी आम्ही बारीक शेव हे करतोय. आता सो पिल्लू, भेळ टेस्ट करून सांग कशी झाली आहे. आवडली भेळ? ओके.